नमस्कार विद्यार्थी मित्रो. टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत आजच्या लेक्चर्समध्ये आगामी होणाऱ्या 2025 मध्ये तलाठी भरती परीक्षा असेल, त्याचसोबत इतर ज्या काही विविध डिपार्टमेंटच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये आपण मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, DMER असेल व इतर सरळ सेवेच्या अनेक पदांच्यासाठी विविध जाहिराती ह्या येत असतात आणि आपण सर्वजण विद्यार्थी मित्र अभ्यास करतात. आणि म्हणून टिक्कर मराठी ह्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण विविध विषयांचे लेक्चर्स या ठिकाणी होत असतात, ज्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याचं अंकगणित बुद्धिमापन असेल आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान आणि ज्याच्यातीलच अतिसंभाव्य प्रश्न असतील आणि त्यातला जो घटक असेल आजचा आपला चालू घडामोडीशी रिलेटेड आहेत. राष्ट्रीय चालू घडामोडींचा अभ्यास आपण आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. आता चालू घडामोडी हा टॉपिक म्हटला तर आपल्याला सरळ सेवेला मागील वर्षभराच्या तरी विविध राष्ट्रीय पातळीवरच्या, आंतरराष्ट्रीय पातळीवरील असेल, कला क्रीडा साहित्य असेल, त्याचसोबत आपल्याला पुस्तकं व लेखक असेल, निधन वार्ता असतील, चर्चेतली ठिकाणं असतील आणि विविध ठिकाणांवरील ज्या परिषदा होतात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या, प्रादेशिक म्हणजेच त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर असेल, पुरस्कार असेल, क्रीडाशास्त्र असेल, क्रीडा असेल, अशा विविध विषयांचा अभ्यास आपल्याला चालू घडामोडीमध्ये करायचा असतो. आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण अभ्यासणार आहोत राष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्याचा अभ्यास आपण आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. आता चालू घडामोडी हा विषय म्हटला तर आपल्याला डेली त्याच्यासाठी अपडेट राहावं लागतं. बऱ्याच वेळा पुरस्कार असेल, जसं भारतरत्न असेल तर नवीन जी काही दिली जाणारी पुरस्कार असतात ते आपल्याला ऍड करायला पाहिजे, अथवा महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा पुरस्कार असेल, मागील असेल, पहिला असेल, अथवा जो नवीन पुरस्कार जाहीर होतो त्याची देखील माहिती आपण मिळवायला पाहिजे, त्याचा देखील अभ्यास आपण करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला विविध परीक्षांमध्ये त्याच्यावरती पुरस्कारांवरती आतापर्यंत किंवा चालू घडामोडीशी संबंधित बऱ्याचशा अशा उपघटकांच्या वरती आपल्याला प्रश्नही विचारले जातात. तर आपण बघूयात आजच्या लेक्चर्समध्ये मधील पहिला क्वेश्चन आपण बघूयात. ह्या टॉपिकच्या संबंधित पहिला प्रश्न आपण अभ्यासूयात. विद्यार्थी मित्र, पहिला जो काही प्रश्न असेल आपल्याला, जे आपल्याला राष्ट्रीय चालू घडामोडीशी संबंधित आहेत, आणि जो पहिला प्रश्न विचारलाय आपल्याला इथे, भारताचे 52वे सरन्यायाधीश, भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. भारताचे 52वे सरन्यायाधीश आपण जाणून घेऊयात त्याच्यामध्ये. ऑप्शन ए न्यायमूर्ती भूषण गवई, ऑप्शन बी न्यायमूर्ती MS सुंदरेश, ऑप्शन सी मध्ये न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि ऑप्शन डी दिलंय यापैकी नाही. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांची निवड या ठिकाणी नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली. ते देशाचे आपले 52वे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आता भूषण गवई साहेब हे महाराष्ट्राचे, महाराष्ट्र राज्य, विदर्भातील अमरावती हा जिल्हा, आणि जे देशाचे 52वे सरन्यायाधीश बनले, ज्यांनी आपल्या मुंबई उच्च न्यायालय जिथे देखील ॲज अ न्यायाधीश म्हणून कामकाज केलंय आणि अनेक निवाडे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करून जो अनेक निवाडे न्यायनिर्णय दिलेली आहेत. आणि ज्याचबरोबर त्यांची 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲज अ न्यायाधीश म्हणून निवड झाली. आणि त्यानंतर मग पुढे जसं की आपण आत्ता लास्टला डिसेंबर 2024 मध्ये ते देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. सो आपण म्हणून जी नियुक्ती होत असतात, मग ते आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील, मुंबई उच्च न्यायालयाचे असतील, किंवा CBI, IB आपल्या ज्या इतर ज्या संस्था आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, RBI असेल, अशा विविध पदांवरती ज्या व्यक्तीची निवड होत असते आपल्याला त्या विषयीचे क्वेश्चन आपण वाचायचे असतात किंवा त्याचा अभ्यास करायचा असतो. पुढे बघूया दुसरा प्रश्न. भारतात सर्वात जास्त डॉल्फिन ची संख्या कोणत्या राज्यात आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. आता बघा, बऱ्याच वेळा चालू घडामोडीमध्ये आपल्याला करंट असे जे काही डेटा असतो, सो सर्वे केलेला असेल, मग तो टायगरचा असेल, फॉरेस्टचा असेल, इतर प्राण्यांचा असेल, त्यामध्ये आपल्याला जसं की डॉल्फिनच्या बाबतीत असेल, जसं बघा डॉल्फिनच्या बाबतीत आपल्याला विचारलंय डॉल्फिनची संख्या सर्वात जास्त कोठे आहे. ऑप्शन ए गुजरात, बी आंध्र प्रदेश, सी केरळ,
आणि डी दिलंय आपल्याला उत्तर प्रदेश. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र डी, उत्तर प्रदेश. आपण लक्षात घ्यायचंय की उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक जास्त काय तर डॉल्फिनची संख्या आहे, त्यानंतर मग बिहारमध्ये. नंबर 1 ला उत्तर प्रदेश सर्वात जास्त संख्या, नंबर 2 ला असेल तर बिहारमध्ये आहे. आणि बघा डॉल्फिन हा आपला जो प्राणी आहे तो भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन, ज्याचं आढळ सर्वात जास्त आपल्याकडे जे नदी आहेत, गंगा नदी असेल, सिंधू असेल आणि ब्रह्मपुत्रा नदी असेल. सो ह्या नद्यांच्या मध्ये आपल्याला ज्याचं आढळ आहे मोठ्या प्रमाणात. सो याचं ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे डी, उत्तर प्रदेश. डॉल्फिन जसा भारताचा जलचर प्राणी तसंच आपल्या भारताचे बरेचसे मानांकन आहेत. मानांकनामध्ये मग आपल्याला राष्ट्रीय वृक्ष असेल, फूल असेल, राष्ट्रीय लेवलचं आपल्याला फळ असेल, असे बरेच प्रश्न विचारले जातात. ह्या प्रश्नाप्रमाणेच पुढे जाऊयात. जगातील पहिले सौर शहर कोणते आहे? सौर शहर. ए कोची केरळ, बी अमरावती आंध्र प्रदेश, सी दिलंय भोपाळ मध्य प्रदेश, डी दिलंय आपल्याला सुरत गुजरात दिलंय. आता ही 4 पर्याय आपल्याला दिली, तर याच्यातलं पहिलं सौर शहर विचारलंय, त्याचं उत्तर आहे बी, अमरावती आंध्र प्रदेश. हे आपल्याला योग्य उत्तर देत आहे. अमरावती हे शहर आंध्र प्रदेशात आहे. ओके, आंध्र प्रदेशात आहे. आणि अमरावती हे आता आंध्र प्रदेशाची राजधानी देखील आहे, हे लक्षात घ्यायचं. जे अमरावती हे शहर आंध्र प्रदेशातलं सातवाहनकालीन आहे, सातवाहनकालीन, आणि ते शहर कृष्णा नदीवरती वसले. कोणत्या नदीवर बसलंय? कृष्णा नदीवर. हे आपण लक्षात घ्यायचंय. सो जसं की आंध्र प्रदेशाला 3 आधी राजधान्या होत्या, आता फायनलाइज त्यांनी एकच राजधानी केली, अमरावती. सो म्हणून सौरच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अनेक राज्य, अनेक ठिकाणं, अनेक संस्था खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. आज आपण जर बघितलं की जगाची मोठी समस्या आता पर्यावरण हा विषय संवेदनशील होत चाललाय. आणि म्हणून आपल्याला एअर पोल्युशन असेल, नॉईज पोल्युशन असेल, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन असेल, सॉईल असेल, यापैकी सर्वात जास्त जर मृत्यू कोणत्या प्रदूषणाच्या द्वारे होतोय पृथ्वीवरती मनुष्याचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर देता येईल एअर पोल्युशन द्वारे. ठीक आहे. सो हे अमरावती याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात. नेक्स्ट प्रश्न बघूयात पुढचा. सिमलीपाल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. सिमलीपाल नॅशनल पार्क स्टेट विचारलंय. पर्याय ए राजस्थान, बी केरळ दिलंय, सी मध्ये ओडिसा दिलेत आणि डी मध्ये दिले आपल्याला मध्य प्रदेश दिलेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, ओडिसा राज्य. सो सिमलीपाल, ओके, सिमलीपाल हे ओडिसा राज्यात आहे. आणि सिमलीपाल हे भारताचं आपलं आता नवीन 107वे राष्ट्रीय उद्यान झालंय. कितवं? 107, म्हणजे 107. याच्यामध्ये वाढ होत असते. आपण असे जे राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव अभयारण्य असतात किंवा हे आपल्याला जे काही त्याच्यामध्ये जी संख्या वाढत जाते, तो अपडेटचा विषय. आणि चालू घडामोडी हा विषयच असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सतत अपडेट राहावं लागतं, सतत त्याच्यात वाचन करत राहावं लागतं, आणि ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो पुढे. जसा 107वा हा राष्ट्रीय उद्यान आहे ओडिसा राज्यातलं, तर भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान जर विचारलं, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जर आपल्याला विचारलं, तर त्याचं उत्तर विद्यार्थी मित्र द्यायचंय आपल्याला जिम कॉर्बेट. हे आपल्याला आहे उत्तराखंड राज्यामध्ये. लक्षात घ्या, उत्तराखंड मध्ये आहेत. ओके, तर सिमलीपाल हे ओडिसा राज्यात 107वे नॅशनल पार्क. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण नेक्स्ट. सिमलीपाल हे विविध प्राणी आणि पक्ष्यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत. मग टायगर असेल, त्याचद्वारे इतर जे बरेच प्राणी आपल्याला त्या भागामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न. नवीन पंबन व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? कोणत्या ठिकाणी करण्यात आले असं आपण क्वेश्चन बघूयात ह्या ठिकाणी. ह्या जे काही व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे त्याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालंय किंवा करण्यात आलंय? ए गांधीनगर, बी रामेश्वरम, सी मुंबई,
डी दिलंय कोची. सो याचं योग्य उत्तर आहे बी, रामेश्वरम हे ठिकाण आहे. सो रामेश्वरम हे तामिळनाडू राज्यामधलं आहे आणि ज्या ठिकाणी हे व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे, जे की त्या भागामध्ये रामेश्वरम वर्ण जे मुख्य भूमीचा जो पार्ट्स आहेत म्हणजे जलीय भाग की जिथे हे बनवण्यात आलेत आणि हे उचललं जातं वरती, जे लिफ्ट केलं जातं हे ब्रिज हे पहिल्यांदाच झालेत. आधीच्या कालखंडामध्ये देखील रेल्वेची एक सेवा त्या भागात होतीच होती, पण अजून एक नवीन म्हणून त्या ठिकाणी हे जे काही व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज जे तो भाग काही उचलला जातो त्याप्रमाणे हे तयार करण्यात आले. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ब्रिजचं काय करण्यात आलंय, लास्टला आता मागे उद्घाटन करण्यात आलंय. जे रामेश्वरम हे ठिकाण आहेत जे आपल्या भारताचं एक ज्योतिर्लिंग आहे, एक पवित्र असं धार्मिक स्थळ म्हणून देखील आपण बोलत जातो रामेश्वरम. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न, भारतातील पहिली ट्रेन एटीएम कोणत्या रेल्वेत सुरू करण्यात आली? आता विद्यार्थी मित्र, आतापर्यंत आपण एटीएम जे बघत होतो प्रत्येक शहर असतील, काही छोट्या छोट्या ठिकाणं असतील, गावाकडे असेल, मेट्रो भागामध्ये असेल, एटीएम आपण बघायचो आणि तत्काळ त्या ठिकाणी कॅश आणि काढण्याचा एक प्रश्न सुटायचा. पण आता आपण ही न्यूज जर आपण बघितली किंवा हा टॉपिक किंवा हा प्रश्न जर आपण अभ्यासला तर आपल्याला नक्कीच एक वेगळा थोडासा वाटेल की रेल्वेमध्ये एटीएम कसं तर इथं तयार केलं गेलंय, सुरू केलं गेलंय आणि तात्काळ त्या ठिकाणी त्याचा आपण जर एखाद्या प्रवाशाकडे पैशाची अडचण होते किंवा कॅश नाहीये तर अशा वेळेस त्या एटीएमचा वापर करून तो तिथल्या तिथं पैसे मिळवू शकतो. सो म्हणून पहिलं एटीएम कोणत्या रेल्वेत सुरू करण्यात आले? पर्याय ए पंचवटी एक्सप्रेस, बी महाराष्ट्र एक्सप्रेस, सी विवेक एक्सप्रेस आणि डी दिलं आपल्याला राजधानी एक्सप्रेस. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ए पंचवटी एक्सप्रेस. आता जी पंचवटी एक्सप्रेस जी धावते आपल्याकडे, पंचवटी एक्सप्रेस ही मनमाड जंक्शन म्हणजेच MMR ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथपर्यंत धावते. सो ह्या रेल्वे गाडीमध्ये एटीएम ची सुविधा देण्यात आली आणि महाराष्ट्र बँकेनं ही सुविधा दिली. कोणत्या बँकेनं दिली? महाराष्ट्र बँक. आपण बँकेचं नाव पण लक्षात घ्यायचंय की महाराष्ट्र बँकेने ही सुविधा दिली. सो अशा अनेक सुविधा ह्या ठिकाणी असतात, त्यातलंच हे एक असेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न, उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा न्यूक्लिअर प्लांट्स अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे? ओके, त्याची घोषणा झाली. आता ए मध्ये दिले आपल्याला गोरखपूर हरियाणा, बी अमृतसर पंजाब, सी डेहराडून उत्तराखंड आणि डी दिलाय जम्मू व काश्मीर. उत्तर भारतातला विचारलाय. याचं योग्य उत्तर आहे ए गोरखपूर हरियाणा. आता विद्यार्थी मित्र, आपल्याला प्रश्न असाही पडला असेल की गोरखपूर हे सर की याच्यात देखील आहेत उत्तर प्रदेशात. यस आहे, पण हे हरियाणातलं आहे. याचं योग्य उत्तर आहे गोरखपूर हरियाणा. जो अणुऊर्जेच्या संदर्भात असेल, अणुऊर्जा प्रकल्प आहे तो उत्तर भारतातला पहिला आहे गोरखपूर. आता इतर देखील भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प आहेत. अणुऊर्जा प्रकल्प आहे, त्यातला भारतातील पहिला जर विचारला आपल्याला तर तो आहे तारापूर आणि पालघर जिल्ह्यात आहे. आधी ठाण्यामध्ये होता, आता पालघर. सो तारापूर हे अमेरिकेच्या मदतीने उभं केलंय. अमेरिकेची मदत झाली होती कारण न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाहीये. अणुऊर्जा की जिथे वीज तयार केली जाते आणि ज्याच्याद्वारे आपल्याकडे जो तारापूरचा असेल मे बी त्या काळामध्ये एक फेमस म्हणजे आशिया खंडातला तो पहिला आहे आणि त्याचद्वारे आपण जर बघितलं भारतातला आणि महाराष्ट्रातला देखील तारापूर त्या काळात तिथे त्याचं स्थान निवडलं गेलं आणि इतर भारतात देखील नंतरच्या कालखंडामध्ये बरीच अशी, जसं काकरापार असेल, त्यानंतर रावत भाटा जसा राजस्थानमध्ये असेल, त्यानंतर गुजरात राज्यातला काकरापार असेल, कैगा हा कर्नाटक राज्यात असेल, कुडनकुलम हा तामिळनाडू राज्यात असेल, त्याचबरोबर नरोरा असेल UP, अशी विविध असे महत्वाचे न्यूक्लिअर प्लांट्स ही उभी केली गेली. म्हणून आपल्याला
हे आपण फ्रान्स असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, अशा विविध देशांकडनं ही टेक्नॉलॉजी आपण घेत असतो. ठीक आहे, पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट पुढचा प्रश्न. पिंकी रिक्षा योजना कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली आहे? योजनेवरनं प्रश्न विचारलाय. आणि म्हणून बघा विद्यार्थी मित्र, आपल्याला बरेच प्रश्न हे योजनेवरनं देखील विचारली जातात. आता बऱ्याच योजना, आपल्याला काही योजनांना 5 वर्ष 10 वर्ष झालेली असतात. काही योजना हा कृषी क्षेत्राशी निगडीत असतात. काही योजना ह्या आरोग्य क्षेत्राशी निगडीत असतात. काही योजना ह्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत असतील. त्याचबरोबर आपल्याला एज्युकेशन रिलेटेड काही योजना असतात. ओके, सो म्हणून आपल्याला योजनेवरनं त्या योजनेची सुरुवात कधी झाली, ती योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, किंवा त्या योजनेचं उद्घाटन कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या व्यक्तीच्या हस्ते झालंय, असे बरेच आपल्याला प्रश्न आतापर्यंत मागील सरळ सेवेच्या परीक्षांच्या मध्ये विचारले गेलीत. म्हणून योजनांवरती देखील अभ्यास करताना आपण जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे. तसाच एक प्रश्न आपल्याला विचारलाय, पिंक ई रिक्षा योजना कोणत्या राज्य सरकारनं सुरू केली? ए गुजरात पर्याय दिलाय, बी राजस्थान, सी तेलंगणा, डी दिलंय महाराष्ट्र. याचं योग्य उत्तर आहे डी, महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ही महत्वाची योजना आहे. आणि ज्याच्यानुसार आपल्याकडे महिलांसाठी, ओके, महिलांच्यासाठी म्हणजे महिलांना स्वतःच्या याच्यातनं एक छोटासा उद्योग व्यवसाय साठी महाराष्ट्र शासन मदत करतच आहे. पण एक छोटस त्यांना एक 2 पैसा त्याच्यातनं मिळावा आणि त्यांचा आर्थिक एक जो भार आहे तो हलका व्हावा आणि कुटुंबाला एक आर्थिक मदत व्हावी, या दृष्टिकोनातून राज्य सरकार एक मदत त्या ठिकाणी करत असतं. आणि बाकी आपल्याला काही ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्याद्वारे जे काही कर्ज ही फॅसिलिटीज अवेलेबल करून दिली जाते आणि कमी दरात ते असतं. आणि ज्याद्वारे आपल्याला महिलांच्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सुरू केलेली योजना आहे पिंक ई रिक्षा. त्याचा त्या रिक्षाचा कलर हा पिंक असतो म्हणून तो पिंक शब्द वापरलाय आपण. ओके, पण ऑप्शन मध्ये मी राजस्थान इथं आपण जसं मग अशी मी सांगितलं, राजस्थानमध्ये जयपुरी पिंक सिटी, म्हणून आपल्याला इथं कन्फ्युजन देखील होऊ शकतं की याचं उत्तर राजस्थान आहे का काय, असं देखील आपल्याला वाटू शकतं. म्हणून लक्षात घ्या ते नाहीये, तर महाराष्ट्र याचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊयात. भारतात 144 वर्षानंतर कुंभमेळा कोठे पार पडला, असा प्रश्न विचारलाय. सो लेटेस्ट मध्ये आपल्याला मागे जर बघितलं, कुंभमेळा हा भारतातल्या 4 ठिकाणी होतो आणि प्रश्नामध्ये दिले आपल्याला 144 वर्षानंतर. ए हरिद्वार, बी प्रयागराज, सी उज्जैन आणि डी दिलंय नाशिक. या 4 पैकी याचं योग्य उत्तर आहे बी प्रयागराज. प्रयागराज. आता प्रयागराज हे उत्तर प्रदेशातलं ठिकाण आहे की जिथे 3 नद्यांचा संगम होतो. एक असेल गंगा, 2 असेल यमुना, ओके, गंगा यमुना, आणि 3 असेल सरस्वती. या तिन्ही नद्यांचा जो संगम होतो त्या भागामध्ये होतो आणि प्रयागराज हे ठिकाण तिथं वसलंय. प्रयागराज एक पवित्र स्थान आहे, धार्मिक स्थळ आहे, 3 नद्यांचा संगम त्या भागामध्ये आहेत आणि म्हणून 144 वर्षानंतर कुंभमेळा त्या भागात आता नुकतंच लास्टला पार पडला. त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा होतो. जसं की आता प्रयागराज हे उत्तर आहे उत्तर प्रदेशातलं, हरिद्वार गंगा हे उत्तराखंड मधलं आहे स्थान, उज्जैन शिप्रा नदी हे स्थान आहे मध्य प्रदेशात, आणि नाशिक हे स्थान आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात. ओके, महाराष्ट्र राज्यातलं स्थान आहे. सो म्हणून बघा आपल्याला नाशिक म्हणजेच गोदावरी लक्षात घ्यायचं. आगामी जसं आता 2026-27 मध्ये होणार आहेत नाशिकमध्ये, सो असं आपल्या महाराष्ट्रातलं एक स्थान असेल. अशी ही 4 ठिकाणी की जिथे आपल्या भारतातला कुंभमेळा साजरा केला जातो. एक पवित्र धार्मिक स्थळ आहेत आणि जगातील सर्वात मोठा फेस्टिवल जो आपल्या भारतामध्ये सेलिब्रेट होतो त्यातली ही 4 ठिकाण आहेत. पुढे जाऊया. 2025 मध्ये कितवी सिंह गणना लॉयन पार पडली, जो आपण त्याला राजा आणि म्हणून देखील उपाधी देत असतो. ए 10वी, बी 16वी, सी 18वी आणि डी दिलंय 20वी. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र बी 16वी. 16वी जी काही जनगणना आहे, गणना म्हणूयात, ही पार पडली आणि दर 4 वर्षांच्या नंतर ही होत असते, 4 वर्षाच्या दरम्यान होत असते. आणि आज आपल्याकडे गुजरात राज्यामध्ये गीरचे
अभयारण्य आहे जिथे सर्वाधिक जास्त लॉयनची संख्या जी आहे ती त्या भागामध्ये, सिंहांची संख्या सर्वाधिक जास्त त्या भागामध्ये आढळते आपल्याला. आणि ज्यानुसार आपल्याला प्रत्येक प्राण्याचं, आता ही गणना कशी होत असेल, तर त्या ठिकाणी त्यांचे जे ठसे असतात, पाण्याचा पाणवठा जिथं असेल, जिथे ठसे असतील, सीसीटीव्ही कॅमेरा बेस हे त्या ठिकाणी निरीक्षण केलं जातं. किंवा ज्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच उजेडाच्या दरम्यान आपल्याला जो भाग असेल की जिथे ते टिपली जातात, पाणवट्याच्या ठिकाणी असतील, अशी संख्या त्यांची काउंट केली जाते. मग ते सिंहाचंच नव्हे तर व्याघ्र जनगणना ज्यावेळेस होते तिथं देखील त्या ठिकाणी व्याघ्र गणनेमध्ये देखील, व्याघ्र गणना म्हणायचं होतं, व्याघ्र गणना जी होत असते त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याच पद्धतीने त्याचं काउंटिंग होत असतं. सो म्हणून वाघांची संख्या सर्वात जास्त मध्य प्रदेशात आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. पिलीभीत व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. पिलीभीत ए पंजाब, बी मध्य प्रदेश, सी गोवा आणि डी दिलंय उत्तर प्रदेश. याचं उत्तर आहे यूपी, उत्तर प्रदेशात आहे पिलीभीत नावाचं व्याघ्र प्रकल्प. आता आपल्याकडे जे काही व्याघ्र प्रकल्प आहेत ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये टायगर प्रोजेक्ट आपण म्हणत असतो. आणि भारतातील विविध राज्यांमध्ये, आता बऱ्यापैकी मध्य प्रदेशात तर आहेच आहे जास्त. आता तो आपण जर बघितलं लेटेस्ट मध्ये, माधव राष्ट्रीय जे उद्यान आहेत मध्य प्रदेशातील, तिथे देशातला तो 58वा व्याघ्र प्रकल्प नुकताच मागे घोषित केला. आणि त्यांच्याकडचा देखील तो 9वा आहे मध्य प्रदेशातला. म्हणजेच मध्य प्रदेशामध्ये बरेच व्याघ्र प्रकल्पांची संख्या आहे. उत्तर प्रदेश असेल, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, मेळघाट वगैरे आपण अमरावतीचं बोलतोच, इतर देखील बरीचशी स्थान आहेत. मग जसा ह्या क्वेश्चनवरून आपल्याला एक अजून प्रश्न विद्यार्थी मित्र विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात कधी झाली, टायगर प्रोजेक्ट ऑफ इंडिया. त्याचं उत्तर बघा, व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात आपल्या भारतामध्ये 1 एप्रिल 1973 रोजी व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली. टायगर प्रोजेक्टची सुरुवात आपल्याकडे 73 पासून झाली. हे देखील आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न अभ्यासूयात. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? की 2025 मध्ये लता मंगेशकर नावाने जो पुरस्कार दिला जातो ट्रस्टच्या वतीने, सो ए श्री कुमार मंगलम बिर्ला, बी श्री राम सुतार, श्री राजेंद्र सिंह, डी श्री अनुपम खेर. त्याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे ए श्री कुमार मंगलम बिर्ला, जे उद्योगपती आहेत, उद्योजक आहेत, ज्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. आणि या पुरस्काराची जी सुरुवात आहे, आता लता मंगेशकर आपल्या देशाच्या गानकोकिळा, ज्यांनी अनेक अशा विविध लँग्वेजमध्ये, भाषेमध्ये गाणे गायलेली आहेत आणि ज्यांना भारत सरकारतर्फे अनेक पुरस्कार दिले, त्यातनं भारतरत्न हा देखील पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांच्या मृत्यू प्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्काराची जी सुरुवात आहे ती झाली 2022 पासून. आणि जो पहिला पुरस्कार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो दिला गेलाय त्यावेळेस. सो म्हणून आत्ताचा 25वा कुमार मंगलम बिर्ला यांना तो दिला गेलाय. म्हणून आपल्याला 2025 मधील विविध जे पुरस्कार आहेत ती राज्य सरकार, केंद्र सरकारच्या मार्फत किंवा एखाद्या संस्थेमार्फत दिली जातात. ती सर्व पुरस्कार आपण वाचायला पाहिजे, कारण सरळ सेवेमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला पुरस्कारावरनं अनेक प्रश्न मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारली गेलीत. म्हणून छोटी देखील पुरस्कार आपण वाचन करत राहा. वाचलेलं हे कधीही कामात येतं, ते काय वाया जात नसतं. त्याच्यामुळे आपल्याला PYQचा अंदाज घेऊन असे प्रश्न अभ्यासले गेले पाहिजेत. त्यातलं हे लेटेस्ट मधलं आहे. पुढे जाऊयात. नेक्स्ट, निलगिरी तहर कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे असा क्वेश्चन आहे. ए दिलंय पंजाब, बी हरियाणा, सी बिहार, डी दिलंय तामिळनाडू. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी तामिळनाडू. आता इथं थोडंसं लॉजिक लावून देखील हा प्रश्न सुटू शकला असता किंवा सुटतो आपल्याला. आता जसं तर मी उत्तर फायनल दिलंच आहे तामिळनाडू, पण आपल्यालाही सांगतोय परीक्षेमध्ये अशा वेळेस असे प्रश्न. आता बघा, त्यांनी दिलंय की तामिळनाडू हे उत्तर आहेच. निलगिरी दिलंय. आता निलगिरी हे जर बघितलं आपण, ऑलरेडी पर्वत आहे जो की आपल्याला निलगिरी हा एक पश्चिम घाट आपला हा आणि हा पूर्व घाट
या दोघांच्या मधोमध तामिळनाडूमध्ये हा निलगिरी पर्वत आहे. सो दोघांच्या दरम्यान असणारा निलगिरी, हा निलगिरी जो पर्वत आहे आणि ज्याला केंद्र सरकारने निलगिरीला आपल्या भारताचं पहिलं जीवावरण राखीव क्षेत्र म्हणून त्याला काय तर घोषणा केली. कधी? 1986 मध्ये. इंडियाज फर्स्ट बायोस्फिअर रिझर्व्हर निलगिरी जीवावरण राखीव क्षेत्र 86 मध्ये त्याची घोषणा झाली. जीव प्लस विविधतेने नटलेलं ते स्थान आहे. एक पर्यटन टुरिस्ट प्लेस आहे. वन्यजीव, वन्यप्राणी आणि वनांनी नटलेला हा भाग आहे. सो त्याच्यात तामिळनाडू राज्यातलं निलगिरी तहर हा त्यांचा राज्य प्राणी, त्या राज्याचा, जसं आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे शेकरू असेल. प्रत्येक राज्याचा राज्य प्राणी आहे, ज्यातील आपल्या महाराष्ट्राचं देखील आपण लक्षात ठेवा शेकरू, जो भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यामध्ये त्याचं आढळ आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. जगातला विचारलाय, पण ऍक्च्युली तो आपल्या भारतात आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण राष्ट्रीय पातळीवरचे बघतो. ए दिलाय चिनाब, बी गंगा, सी ब्रह्मपुत्रा, डी दिलंय महानदी. याचं योग्य उत्तर आहे ए चिनाब. चिनाब नदीवरती आहे. चिनाब नदी, जी सिंधू नदीची उपनदी म्हणून आपल्याला ओळखली जाते, सिंधू. आता जम्मू अँड काश्मीरच्या भागात, तर त्या जवळच्या भागामध्ये अति उंचावरचा हा ब्रिज आहे. आणि ज्या ब्रिजची जर हाईट बघितली आपण, जिथून ही रेल्वे धावते, आणि जर आपण ह्या ब्रिजची हाईट बघितली तर समुद्र सपाटीपासून थेट 359 मीटर त्या ब्रिजची हाईट आहे. आणि हे जगातलं सर्वात उंच त्या ठिकाणी पूल म्हणून रेल्वेचा ओळखला जातो, जो आयफेल टॉवर, जे पॅरिस फ्रान्समध्ये, त्याच्यापेक्षाही 35 मीटर उंच असा हा ब्रिज बनवलाय. सो वर्ल्ड रेकॉर्ड केला गेलाय. सो वर्ल्ड हायेस्ट रेल ब्रिज चिनाब, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे चिनाब नदीवर, जो भारतात आहे. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिला 6 पदरी बोगदा, बोगदा शब्द हा कोणत्या राज्यात आहे? बोगदा कोणत्या राज्यात आहे? ए मध्य प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी सिक्कीम, डी दिलंय महाराष्ट्र. याचं उत्तर आहे महाराष्ट्र. ओके. आता इगतपुरी ते पुढे मुंबई साईडला जाताना जे काही आपल्याकडे सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्री पर्वत, इगतपुरी हे स्थान नाशिक जिल्ह्यातलं आहे, की जिथे पुढच्या फेजमध्ये आता नुकतंच त्या ठिकाणी उद्घाटन केलं गेलं. आणि ते जे काही महामार्ग आहेत, समृद्धी महामार्गावरती हा 6 पदरी 6 लेन असणारा जो काही तिथून बोगदा तयार केला गेलाय, आणि त्याचं उत्तर आहे सह्याद्री पर्वत, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात. असाच एक बोगदा आहे पिरपंजाल रांगेमध्ये जम्मू अँड काश्मीरच्या भागामध्ये, आणि त्या बोगद्याचं नाव आहे अटल बोगदा, जो पिरपंजाल रांग उत्तरेकडे हिमालयीन भागामध्ये, जसं की जम्मू अँड काश्मीरच्या भागातील आपण सांगतो पिरपंजालमध्ये. या प्रश्नाचं उत्तर आहे डी महाराष्ट्र. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न. देशातील पहिले सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यात होणार आहे, असा प्रश्न आहे. ए दिलंय गुजरात, बी आसाम, सी उत्तराखंड, आणि डी दिलंय याचं केरळ. आता ह्या 4 पर्यायपैकी याचं उत्तर आहे ए गुजरात राज्य. ओके. सो सहकार क्षेत्र हे नवीनच आपल्या देशाचं आहे, आणि त्यासाठीचं विद्यापीठ असेल. सो म्हणून याचं जे योग्य उत्तर आहे ते गुजरात आहे. आता सहकारिता क्षेत्रामध्ये म्हणजे एक विकासात्मक गोष्ट ही घडवण्यासाठी, किंवा ते त्याला पुढे चालना देण्यासाठी, आता विविध सेक्टर आहेत आपल्याकडे. कृषी क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, ऑटोमोबाईल सेक्टर असेल. अशा प्रत्येक क्षेत्राला सरकार काय करत असतं, एका वेगळ्या उंचीवरती नेण्यासाठी त्याच्यात विकासात्मक कामं ही हाती घेतली जातात, आणि त्यातलंच हे एक असेल. नेक्स्ट. समान नागरिक कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ए महाराष्ट्र, बी उत्तराखंड, सी पश्चिम बंगाल, आणि डी दिलंय गुजरात. विद्यार्थी मित्र, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड, बी. ओके. समान नागरिक कायदा म्हणजे जिथे समान न्याय असेल, भेदभाव न करता समान न्याय. ऑलरेडी त्या ठिकाणी देशातलं पहिलं राज्य हे ऑलरेडी इनबिल्ड गोवा होतं. उत्तराखंड हे आपल्या भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिलेत, आणि असं गोव्यापासून तेव्हापासून जर काउंट केलं तर दुसरंही. पण आफ्टर फ्रीडम विचारलं की समान नागरिक कायदा लागू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड आहे. उत्तराखंड हे राज्य आहेत. आणि जसं आपण हे UCC बिल देखील म्हणतो, UCC
युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल, ज्यालाच आपण समान नागरी कायदा असं म्हणत असतो, जे उत्तराखंडनं प्रथमच लागू केलं आफ्टर फ्रीडम, पास केला गेलाय. सो म्हणून हे एक चांगलं काम उत्तराखंडमध्ये झालंय. असे विविध असतील, जसं जीएसटी विचारलं तर आसाममधनं सुरू झालं होतं. अशा विविध गोष्टी असतील आपल्या भारतातल्या आणि विदेशातल्या देखील असतील, की ज्या एका देशाने काहीतरी कायदा पास केलेला असतो किंवा आपल्या भारतातील विविध राज्याने काहीतरी गोष्ट नवीन केलेली असते, म्हणून ते प्रश्न येतात. पुढचा प्रश्न अभ्यासूयात. भारतातील सर्वात, हा सर्वात शब्द आहे असा, सर्वात खोल बंदर कोणत्या ठिकाणी विकसित केलं आहे असा प्रश्न दिलाय. ए दिलंय पालघर, बी चेन्नई, सी सुरत, डी हल्दिया. याचं योग्य उत्तर आहे पालघर जिल्ह्यात. कोणत्या ठिकाणी? तर पालघर. आता पालघर हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रात आहे आणि पालघर जिल्हा हा कोणत्या जिल्ह्यातनं वेगळा झालाय? ठाणे. कधी झालाय? तर 2014 साली. पालघरमध्ये देशातील सर्वात खोल असं बंदर तयार होते आणि या बंदराचं नाव आहे वाढवण. वाढवण नावाचं बंदर, वाढवण. उद्घाटन झालं केंद्र सरकारच्या हस्ते. सो वाढवण हे आपण लक्षात घ्यायचंय, जे पालघर जिल्ह्यामध्ये आहेत, ज्याचा बऱ्याचशा जवळच्या जिल्ह्यांना देखील फायदा होणार. तर डीप पोर्ट्स आहेत, म्हणजे बंदर आहेत की जिथून आपल्याला बरंच विविध क्षेत्राचा एक फायदा होईल. आपल्याला आयात निर्यातीसाठी त्या बंदराचा वापर होईल. जसं आपल्याकडचं मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर सर्वात मोठं आहे, त्याचा भार कमी करून नावासेवा पळसपे असेल, कोची केरळामधलं बंदर आहे. वरती गुजरात राज्यामध्ये गेलो तर कांडला हे देखील फेमस बंदर आहे. म्हणून आपल्या देशाला 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलाय आणि इतर काही केंद्रशासित प्रदेशांना तर मोठ्या प्रमाणामध्ये जलवाहतुकीद्वारे आपल्याला मालाची निर्यात अथवा आयात केली जात असते. त्यातलं हे एक असेल, पालघर जिल्ह्यातलं वाढवण असेल. पुढे जाऊयात विद्यार्थी मित्र. भारतातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे असा प्रश्न विचारलाय. ए भिलार, बी माना, सी परगाना आणि डी दिलंय यापैकी. याचं उत्तर आहे भिलार. आता भिलार हे गाव सातारा जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रात, आणि जिथे बरीचशी 15,000 प्लस पुस्तकं आहेत आणि वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास हा इथे आपल्याला वेगवेगळी ग्रंथ पुस्तकं ही धार्मिक असतील, पर्यटनाशी निगडीत असतील, विविध कृषी क्षेत्राशी संबंधित असतील, मराठी वाड्मय, मराठी आणि आपल्या विविध ग्रंथ असतील, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल. सो अशा विविध विविध यांच्या पुस्तकांची जी माहिती आपल्याला ह्या माध्यमातून होते आणि म्हणून एक पुस्तकाचं गाव इंग्लंडच्या धर्तीवरती तयार केले गेले महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि ते स्थान आहे भिलार असेल. एक चांगली गोष्ट आहे की त्या भागातील नक्कीच त्या गावातील बरेच विद्यार्थी असतील, त्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे, शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे, अशी ही त्यातली एक महत्वाची माहिती असेल भिलार. पुढे जाऊयात. सध्या बागलीहार धरण चर्चेत आहे, ते कोणत्या नदीवर आहे? ए गंगा, बी कोसी, सी चिनाब, डी दिलंय आपल्याला महानदी दिले. ओके, सो 4 आपल्याला महत्वाची ऑप्शन्स दिली. बागलीहार सो हा चर्चेत आहे आणि तो सध्या आहे चिनाब नदीवरचा आहे. ओके, सी चिनाब सध्या चर्चेत आहे. बागलीहार हा भारत आणि पाकिस्तान पाणी वाटप, जसं आता ऑपरेशन सिंदूर हे राबवलं गेलं आणि त्याच्यामध्ये आपण जे काही सिंधू नदी आणि त्याच्या उपनद्या ज्या आहेत, सिंधू झेलम असेल, चिनाब असेल, रावी असेल, बियास, सतलज असेल, की ज्या सिंधू पाणी वाटप करार आपला भारत आणि पाकिस्तान मध्ये कधी झालाय? सिंधू पाणी वाटप करार 1960 साली त्याला स्थगिती देण्यात आली. कारण पेहलगाम इथे झालेला जो दहशतवादी हल्ला असेल त्याच्या बेसनं पुढेच आपण जो दहशतवादी काही तळ उद्ध्वस्त केली पीओके मधली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला भारताने सिंधू पाणी वाटप करार ज्याला स्थगिती दिली. त्यातलाच एक बागलीहार चिनाब नदीवरती आहे, ते आपण लक्षात असू द्यायचे. सो असे विविध प्रश्न आपल्याला इथे अभ्यासायचे असतात आणि ज्यावरनं आपल्याला परीक्षेत विचारली जातात. सो म्हणून बघा विद्यार्थी मित्र, आपल्याला असा विविध चालू घडामोडीशी निगडीत मग ते स्थानिक प्रादेशिक पातळीवरच्या घटना असतील, राष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय असतील,
आणि जसं चर्चेतली पुस्तकं, चर्चेतली ठिकाणं, परिषदा असेल, क्रीडा असेल, त्याचबरोबर आपण इतर महत्त्वाच्या ज्या परिषदा किंवा साहित्य क्षेत्राशी संबंधित असेल आणि त्याचबरोबर इतर पर्यावरण, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातल्या घडामोडी असतील. या सर्वांचा अभ्यास आपण करत राहा. असेच विविध नवीन क्वेश्चन आपण या ठिकाणी ह्या सीरीजमध्ये घेऊन येणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आपण नवीन असाल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा की जिथे आपल्याला इतर लेक्चरची माहिती देखील त्या माध्यमातून तिथे मिळत असते. आणि म्हणून आपण ह्या प्लॅटफॉर्मवरनं आपण विविध विषयांच्या अतिसंभाव्य प्रश्नाची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मग त्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, अंकगणित, बुद्धिमापन असेल आणि आज आपण जे बघितलं सामान्य ज्ञान त्यातलं चालू घडामोडी असेल. अजून देखील आपण आगामी परीक्षांच्यासाठी नवीन नवीन बरेच उपक्रम तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत. तर आपण देखील त्याच गतीनं अभ्यास करा विद्यार्थी मित्रो. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थांबूयात आपण. थँक्यू. थँक्यू.